सेवक DY फाउंडेशनचे कार्यकर्ते सन्मानित नित्यानंदजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। ही भारतीय संस्कृती आहे मित्रांनो, आणि ती संस्कृती आपण या स्पर्धेच्या वतीने जपतोय। अतिथी देवो भव, प्रत्येक पाहुणा हा फार महत्त्वाचा असतो एखाद्या स्पर्धेसाठी, एखाद्या कार्यक्रमासाठी, आणि त्यांचं मान सन्मान करणं हे आयोजकांचं परम कर्तव्य आहे। पुढील सन्मान आपल्यामध्ये जांभूळपाडा गावचे युवा उद्योजक आणि ते सुद्धा DY फाउंडेशनसाठी चांगले कार्यरत आहेत, हर्षद पारधी, आणि त्यांच्या संघाने सुद्धा स्पर्धेमध्ये चांगला खेळ उल्लेखनीय केलाय। हरकत नाही, सेमीफायनलमध्ये त्याचा संघ पराभूत झाला, परंतु जबरदस्त कामगिरी त्या संघाची पाहायला मिळाली आणि त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय। पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल मिस्टर प्रिन्स आहेत आपल्या व्यासपीठावरती, त्यांचा सन्मान सुद्धा इथे संपन्न करूया। चला पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत, आणि जाऊया आता मात्र आपण चालू सामन्याच्या दिशेनं। थँक्यू सो मच योगी पाटील सर। मान्यवरांचा सन्मान एका बाजूने आपण पाहतोय आणि सामना सुरू झालाय, जेथे अजय कदमनं चांगली सुरुवात केली आहे। पहिला बॉल डॉट आला, त्याच्यानंतर सफलता त्याला मिळाली आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय। तिसऱ्या क्रमांकावर प्रांजल, अनुज 11 जयदुर्गा लोणाड आणि त्यांच्या विरोधात एकविरा स्पोर्ट्स सांगे, या दोन टीमच्या माध्यमातून हा सामना आपण एन्जॉय करतोय। ओव्हर द विकेट अजय कदम, हो शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, वन मोर विकेट डाऊन, आणखी एक धक्का लागतोय। प्रांजल बॅक टू द आउट। लोणार्ड मधील सुप्रसिद्ध रुद्र कॅटर्स चे प्रोप्रायटर शरद भांबरे यांनी देखील लोणार्ड संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात। आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। 2 विकेट आतापर्यंत या ठिकाणी प्राप्त केलेत अजय कदमनं। भिवंडी प्रीमियर लीग ही स्पर्धा सुहास पवारच्या सोबतीनं या अजय कदमनं गाजवली। तोच अजय आता सध्या गोलंदाजी करत असताना लागोपाठ 2 विकेट। आज सकाळच्या सत्रामध्ये राहुल केने जय बजरंग भावाले संघाचा ज्याने विकेटचे हॅट्रिक पूर्ण केले, आणि आता बघूया अजय कदम हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे। सामना करेल बॅटर पिंटू पाटील, आणखी एक सीनियर क्रिकेटर। मोस्ट ऑफ सीनियर क्रिकेटर तुम्हाला टीम मध्ये सध्या बघायला मिळतात एकविरा स्पोर्ट्स सांगेच्या, परंतु सुरुवात थोडीशी नाजूक राहिली आहे। हॅट्रिक बॉल हवेत आहे, झेल होणार का? क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहेत। स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉल वरती धावतोय, तोपर्यंत वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची। लोणार्ड संघाचा खेळ सोनाली पाड्याच्या स्पर्धेमध्ये खूप चांगला राहिला होता, परंतु आता ह्या स्पर्धेमध्ये ते सातत्य त्यांच्या वतीने आपल्याला बघायला मिळेल का? 2 धावांनी आता संघाच्या धावांना सुरुवात होत असताना धावफलकाची सुरुवात या ठिकाणी केली आहे बॅटर पिंटू पाटीलनं। पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना तुम्ही पाहतात सध्या मान्यवर कक्षामध्ये। सन्माननीय वीरदादा दयानंद चोरगे साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आणि सोबतच इतर मान्यवर आई गावदेवी चषक वालशींचा आनंद घेताना। पहिल्या दिवसापासून खरं म्हणजे आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी पाहुण्यांची मोलाची उपस्थिती आपल्याला बघायला मिळाली। सोडून दिल्या बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा। अतिरिक्त धावसंख्या त्या ठिकाणी मिळेल, अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता, दिशेवरती नियंत्रण नव्हतं अजय कदमचं। एक्साच्या मदतीने आता स्कोर पुढे जाता नाही पहा। बाउन्सही चांगला मिळाला, परंतु लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल निघून गेला। एका धावेने स्कोर आता 3 या आकड्यावरती। यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत जय बजरंग भावाले, आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला लढत पाहायला मिळेल
अजय कदम ओव्हर द विकेट. ओ यॉर्क लेंथ. वाव, काय बॉल होता. अपील देखील करण्यात आलं. चला, जय सावरदेव किरवले आणि वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावाले दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचे. पहिली 5 षटकं जशी समाप्त होतील आपण नाणेफेकी या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यानंतर नक्षत्र चौधरपाडाच्या विरोधात चालू सामन्यातील विजेता संघ. प्रत्येकी 5-5 षटकांचा सामना या विभागामध्ये. योगी सर, आपण पहिल्यांदाच असं पाहतोय, वालचिनकरांनी ते एक प्रोफेशनल क्रिकेट खेळण्याची संधी दिलेली आहे. 5 ओव्हरची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं कसोटी असते प्रत्येकी खेळाडूची. ड्राईव्ह केल्या, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरकडे बॉल येतो. पायानं बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न होता. टीपमधून फिल्डर येतात तोपर्यंत वेळ होती एक धाव कंप्लीट करण्याची. धावा तर एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहतात 5च्या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात म्हणता येणार नाहीये, ते म्हणजे आई एकविरा स्पोर्ट सांगेसाठी, परंतु चांगली सुरुवात या ठिकाणी केली आहे जयदुर्गा स्पोर्ट लोणाडनं. वेल बिगिनर्स हाफ डन असं नेहमीच आपण ऐकत आलोय. सुरुवात ज्या वेळेला चांगली होते त्यावेळेला जरूर तुमचं अर्ध काम पूर्ण होतं. आणि दरम्यान या ठिकाणी मान्यवर पाहुणे या स्पर्धेतून आपली रजा घेत असताना सन्मान्य वीरेंद्रदादा आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपला आम्ही शतशः आभार व्यक्त करतो. आणि संपूर्ण डीवाय फाउंडेशन त्यांचं नेहमीच या महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपल्या विभागामध्ये खूप चांगलं कार्य राहिलेलं आहे. जरूर तुम्हाला पुढील कार्यासाठी खूप साऱ्या आम्ही शुभेच्छा देतो आणि असंच तुमचं प्रेम या विभागावरती राहू द्या, याच आजच्या दिवशी मी प्रार्थना करतोय. धन्यवाद. या विभागामध्ये फक्त क्रिकेट या स्पर्धात नाही तर कुठलीही स्पर्धा असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, सुख असू द्या किंवा दुःखाचा असू द्या, नेहमीच स्वर्गीय परिवार त्या ठिकाणी सातत्याने येत असतो. आणि ही त्यांची खरी ओळख राहिलेली आहे, ही त्यांची खरी संपत्ती राहिलेली आहे या विभागामध्ये. आणि त्यांना सुद्धा देऊया आपण त्यांच्या भविष्यासाठी, पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या या सर्व आयोजक समितीच्या वतीनं. जाऊया पुन्हा आपण ऑन गोइंग मॅचकडे. नाणेफेकी सज्ज राहायची आहे दोन्ही टीमला मी विनंती करतो. यानंतर होणारा सामना जय सावरदेव किरवली विपक्ष वीरेन स्पोर्ट जय बजरंग स्पोर्ट भावाले. आणखी एक मोठा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल आणि आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय, बॉल पूल करत असताना स्क्वेअर लेगला बॉल येतोय आणि चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय. आणि याच बरोबर आणखी एक धक्का लागतोय टीम एकविरा स्पोर्ट सांगेला. बॅटर होतं, ज्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि झेल स्वरूपामध्ये तेथे धक्का लागलाय. एकविरा स्पोर्ट्स सांगेची सुरुवात आता थोडीशी कमजोर पाहायला मिळाली. लेंथ बॉल होता, ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला बॉल राजच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवर राजला सफलता मिळाली आणि त्यानंतर आणखी एक निर्धाव त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला, जो अत्यंत गरजेचा होता. कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या वेळेला तुमचा गोलंदाज चांगली स्टार्ट देतो त्याचं सातत्य पुढे टिकून ठेवणं गरजेचं असतं. तो प्रयत्न केला राजनं. ओव्हर द विकेट. ओहो हो, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक निर्धाव. चाच पळतोय सध्या तरी बॅटर राज मोगरे मैदानामध्ये. वन ऑफ द टेक्निकल बॅटर. तंत्रशुद्ध खेळ त्याच्याकडे आहे, आपण बऱ्याचदा त्याला पाहिले, परंतु त्यालाही शांत ठेवलं सध्या राजनं. दबाव दिसतोय. टॉप ऑर्डरचे 3 खेळाडू बाद झालेत आणि तोच दबाव सध्या एकविरा स्पोर्ट सांगेवरती आपल्याला बघायला मिळालाय.
पंचाचा नो बॉलचा इशारा यावेळेला ड्राईव्ह केला ऑन साईडला मिड विकेटला. अधिक ताकदीनं अधिक वेगानं टाकण्याच्या प्रयत्नामध्ये कधी कधी ही समस्या वेगवान गोलंदाजांच्या आयुष्यामध्ये आपण बघत आलोय आणि 2 धावा त्या ठिकाणी आता मिळतील. 1+1 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 6 धावा स्कोर कार्डवर आणि या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. फ्री हिट सामना करण्याची संधी आहे. विकी टीमचा कॅप्टन. फ्री हिट बॉल आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल ही पकडल्या परंतु हा बॉल फ्री हिट होता त्याच्यामुळे बॅटर बाद होऊ शकत नाही आणि तेथे मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. स्कोर कार्डवरती धावा झाल्या तर 7. स्थिती थोडीशी नाजूक आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करत असताना अशीच परिस्थिती आपण पाहिली होती टीम न्यू एकविरा सावधची आणि तेथून संघ पराभूत झाला. हो हो यावेळेला पुन्हा थोडासा वेगामध्ये बदल करण्यात आला. समोर लॉफ करण्याचा प्रयत्न परंतु येतो आणखी एक निर्धाव. राजनं कमाल केली आहे. ज्या पद्धतीने ज्या टप्प्यावर त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. सुपर बॉलिंग स्पेल. अजय कदम नंतर राज देखील तिखट मारा करत असताना आक्रमक सुरुवात खरं तर अपेक्षित होती सांगे टीम कडून परंतु तो स्टार्ट त्यांना देता आलेला नाहीये. ओ लाऊड अपील. जोरानं अपील पुन्हा त्या ठिकाणी करण्यात आले परंतु आता मला वाटतं की बॅट ग्राउंडेड झाले असं अंपायरचं बंद असावं आणि त्याच्याच पुढे येतोय आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ देखील संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आता धावा झाल्या तर 7. 7 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 इम्पॉर्टंट विकेट. 2 षटकांमध्ये 3 खेळाडू या ठिकाणी गमावलेत आणि फक्त 7 धावा या स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळाल्यात. खरं तर मनोज पाटील मला वाटतं आज संघामध्ये नाहीये. उपस्थित आहे परंतु तो थोडासा लेट ऑर्डर मध्ये आपल्याला बॅटिंग करताना दिसेल. सुरुवात नेहमीच मनोज पाटीलने चांगली केली. त्याला आज थांबवणं कुठेतरी अंगलक येण्यासारखं झालेलंच आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा या स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळाल्यात. यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. वीरेन स्पोर्ट जय जय बजरंग भावाले आणि त्यांच्या विरोधात लढत तुम्हाला पाहायला मिळेल जय सावरीदेव किरवली या 2 टीम मध्ये. थर्ड ओव्हर. ओहो रिव्हर्सचा प्रयत्न होता विकीचा. गोलंदाज अथर्व गोलंदाजी करण्यासाठी आले आणि अथर्वनं देखील निर्धावनं सुरुवात केलेली आहे. फलंदाजी जरूर कठीण झाले असं वाटते ज्या प्रकारे फलंदाजांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. फुल टॉस. आता बैठक आणि बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे विकीच्या बॅट मधून येतोय पहिला सिक्सर. फुल टॉस बॉलवर फुल टोल वसूल करत असताना अथर्वच्या विरोधात
हा षटकार पाहायला मिळाला आणि धावा जाऊन पोहोचल्या धावफलकावरती. 13 धावा. तिसऱ्या षटकाला खेळ सुरुवात झाली आणि अखेर पहिला सिक्सर तुम्हाला तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाला. पुन्हा फुल टॉस होता. रिव्हर्सचा प्रयत्न केला बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर उपस्थित मिळेल त्या ठिकाणी एकदा क्विक सिंगल ते पूर्ण करण्यात आले आणि धावसंख्या आता 14 वर. 14 रन्स ऑन द बोर्ड. अनुज 11 जयदुर्गा लोणाड आणि त्यांच्या विरोधात तुम्ही लढत पाहतायत ती सध्याच्या घडीला एकविरा स्पोर्ट्स सांगेमध्ये. आज गावदेवी चषक वालचीन समाप्त होणार आणि उद्यापासून ह्याच ठिकाणी जय बजरंग भावाले च्या वतीनं तुम्हाला सौमिक केबल नेटवर्क चषक 2025 पाहायला मिळेल. आणि लोणाड संघ सध्या मैदानात खेळतोय परंतु शिवशक्ती लोणाडचं देखील एक चषक काही दिवसांनी तुमच्या भेटीस येते. आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तोही चषक तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक मोठमोठे इव्हेंट्स इत्यादीची देखील एक स्पर्धा आता तुमची भेट घेत आहे आणि काही दिवसातच मेहर 11 बापगावचं चषक देखील तुम्हाला पाहायला मिळेल. अथर्व राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस होतो. ऑन साइडला टर्न केला. बॉल येतोय डीप मध्ये स्क्वेअर लेगला. एक धाव तिथे मिळाली आहे आणि एका जावेवरती समाधानी मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 15. या आकड्यावर 15 रन्स ऑन द बोर्ड. ओ यावेळेला चांगला लॉफ्टेड फटका. स्क्वेअर लेगला बॉल येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित पकडलाय झेल आणि समाप्त होतोय विकीचा खेळ. लागतोय आज चौथा धक्का. ओ मॅचेस बॉल थर्ड मॅनला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार. लकी रन्स फॉर द टीम. एकविरा स्पोर्ट्स सांगे. जोशी मैदानाच्या आतमध्ये आणि 3 षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागल्यात आणि आता अथर्वनं आपल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यालाही मिळाली परंतु मागच्या 2 षटकांच्या कंपॅरिझन मध्ये हे षटक कुठेतरी इफेक्टिव्ह होतं. परिणामकारक ठरलं ते म्हणजे फलंदाजांसाठी प्रोडक्टिव्ह ठरलं असंच म्हणावं लागेल कारण 12 धावा या ओव्हरमध्ये कंप्लीट करण्यात आल्या. अजय कदम आता गोलंदाजी करण्यासाठी ते पहिलं षटक त्याने हाताळलं होतं. थोडंसं कॅप्टन स्वतः कॅप्टन आहे तो थोडासा थांबला होता परंतु आता पुन्हा एकदा आलाय चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. सामना करेल बॅटर राज जो सध्या भरपूर डॉट बॉल खेळलाय. आतापर्यंत 5 चेंडू तो डॉट खेळलाय आणि त्याच्याचमुळे जरूर त्याच्यावर देखील दबाव असेल. 3 ओव्हरमध्ये फक्त 19 धावा जोडता आल्यात. धावांचा वेग वाढवावा लागेल कारण या मैदानावर धावा वेगानं होत आहेत. कॅप्टनने सांगितलं होतं. अजयचा बॉल लेंथ बॉल होता. ऑप्शनच्या बाहेर लाईन पाहायला मिळाली आणि येथे डॉट बॉल सुरुवात केली. विकीनं सांगितलं होतं की या मैदानावर धावा चांगल्या बनतात त्याच्यामुळे आम्हाला मोठं टार्गेट इथून द्यावं लागणार आहे. परंतु सध्याच्या घडीला टॉप ऑर्डर मध्ये जी सुरुवात झाली ती सुरुवात थोडीशी चुकीची होती आणि गोलंदाज अजय कदम अधिक आक्रमक दिसला आणि त्याच्याचमुळे येथे मोठ्या धावसंख्येपर्यंत आता जाऊ शकलेले नाहीयेत एकविरा स्पोर्ट्स सांगेचे बॅटर. अजूनही डावामध्ये भरपूर काही शिल्लक आहे. अजूनही 10 ते 11 बॉल शिल्लक आहेत. येथेही पलटवार केला जाऊ शकतो आणि तो राजनं केलाय. भिरकावून दिला बॉलला मिड विकेटच्या पलीकडे. आउट ऑफ द ग्राउंड. येतोय सिक्सर. दिला तर झापक झुपक
क्लासिकला फटका होता राज मोगरेच्या बॅटमधून येणारा अजय कदमच्या विरोधात. नेत्रदीपका षटकार, जो षटकार कुठेतरी आत्मविश्वास वाढवणार आहे तो फलंदाजाचा. कारण मागचे बरेचसे बॉल तो डॉट खेळला होता आणि त्याच्याचमुळे थोडासा दबाव वाढत चालला होता. त्या दबावातून बाहेर निघणं गरजेचं आणि तो फटका ओहो हो फुल टॉस ऑन साइडला वळवल्या. बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल येतोय डीप मध्ये, स्क्वेअर लेगला मिळेल फक्त एकच धाव. षटकारानंतर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, तेथे मिळाले एक धाव. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा तुम्ही बघतायत सध्याच्या घडीला 26 वर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 26. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न अजय कदमच्या विरोधात राहिलाय. आता मनोज पाटीलकडे सर्वांच्या नजरा लागून असतील, कारण ज्या कॅलिबरचा तो बॅटर आहे त्याच्याकडे ती क्षमता आहे. ओहो यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर होता मनोज पाटील समोर अजयचा. एक धाव तिथे मिळेल. ती चर्चा करत होतो की एक दोन महान खेळाडू आहेत या परिसरामधील आणि दोघांमध्ये एक चांगलं बॅटल आपल्याला सध्या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय आणि त्याच्यात फर्स्ट यॉर्कर पाहायला मिळाला तो अजयच्या माध्यमातून आणि मनोजला लिफ्ट करू दिलेला नाहीये. एका धावेने स्कोर 27 वर. चौथं षटक मार्गस्थ आहे. 5-5 हा षटकांचा सामना आणि जेथे खऱ्या अर्थानं कसोटी असते, खेळाडूंची चाचणी होते, कारण आपण या परिसरामध्ये मोस्ट ऑफ 3 ओव्हरच्या मॅचेस बघत आलेलो आहेत. परंतु अशा प्रकारचं ज्या वेळेला फॉर्मॅट मिळतं ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुमच्या संघाची टेस्ट आपण पाहतो. नेक्स्ट बॉल. अजय पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट ना. राज समोर आतमध्ये येणारा बॉल होता इथे, आणखी एक डॉट बॉल येतोय. जबरदस्त गोलंदाजी, अॅक्युरसी गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. डिसिप्लिन आतापर्यंत जर विचार केला हे चौथं षटक सुरू आहे, एक मात्र वाईट बॉल पाहायला मिळालाय आणि एक नो बॉल. अदरवाईज चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी राहिली, नियंत्रित गोलंदाजी राहिली आहे अनुज 11 जयदुर्गा लोणारची. आणि त्याच्याचमुळे पहिल्या डावामध्ये डॉमिनेट करत असताना, वर्चस्व प्रस्थापित करत असताना या सामन्याचा विचार केला तर एकविरा स्पोर्ट्स सांगे अधिकाधिक सिनियर खेळाडू या टीम मध्ये आहेत आणि त्या संघावरती पहिल्याच डावामध्ये दडपण टाकण्याचा प्रयत्न केलाय अनुज 11 जयदुर्गा लोणारच्या गोलंदाजांनी. 27 ला 4. ओ पुन्हा यॉर्कर, लाऊड अपील. येथे काय घडलंय? धावबाची देखील संधी आणि फलंदाज होतो रन आउट. अखेर राज मोगरेला मैदान सोडावं लागेल. परफेक्ट यॉर्कर होता अजय कदमचा आणि याच बरोबर 4 षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 27 आणि 5वा खेळाडू बाद झालाय एकविरा स्पोर्ट्स सांगेचा. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन आतिश नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होते आणि षटक क्रमांक 5 तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सुभाष ठाकरे गोलंदाजी मार्कवर येतोय. अंतिम षटक 27 धावा.
ओ हो यावेळेला ठक असा आवाज आलाय मनोज पाटीलच्या बॅट मधून आणि बॉलला भिरकावून दिलाय सरळ मिड विकेटच्या पलीकडे आणि लगेचच रिव्ह्यूची मागणी देखील करण्यात आली आहे. धावांना सुरुवात झाली सुभाष ठाकरेच्या विरोधात. इट्स नो बॉल. टीव्ही अंपायरचा निर्णय आलेला आहे. 1+6 7 धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी लागल्यात आणि आता चांगल्या स्थितीकडे वाटचाल एकविरा स्पोर्ट्स सांगेची बघायला मिळाली आहे. धावफलकावरती आता 34 धावा येथे लागल्यात. 34 रन्स. हो फ्रेडचा बॉल होता ऑप्शनच्या बाहेर होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. डॉट बॉल. षटकारानंतर पलटवार केला. पुन्हा फुल टॉस. मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. सॉफ्ट डिसमिसल. विकेटचं पतन. मनोज पाटील गॉन. एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आला परंतु विकेट त्या ठिकाणी मिळाली आहे. सिक्सर नंतर चांगली वापसी करण्यात आली ती सुभाष ठाकरेच्या माध्यमातून. रवी आले नवीन बॅटर 8व्या क्रमांकावर. धावसंख्या धावफलकावरती सध्या 34 आहे. 34 रन्स. एकविरा स्पोर्ट्स सांगेच्या विरोधात लढत तुम्ही पाहतायत. जयदुर्गा लोणाड. पुन्हा एकदा यॉर्कलेनचा बॉल होता. एक धाव इथे मिळेल. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 35 वर. 35 रन्स. कुठेतरी लो स्कोरिंग हा सामना वाटतोय परंतु काल आपण पाहिलं होतं की लो स्कोरिंगच्या मॅचेस देखील इंटरेस्टिंग पाहायला मिळाल्या होत्या. चेसिंग करणं किती कठीण आहे ते काल आपल्याला नक्कीच या मैदानावर बघायला मिळालं होतं. विरेज स्पोर्ट जय बजरंग भावाले आणि जय सावरीदेव किरवली यानंतरची लढत तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. $35 रन्स. अजूनही शेवटच्या षटकामधील काही चेंडू शिल्लक आहेत. आणखी 1 ते 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे एक सन्मानजनक टोटल सेट करण्यासाठी. फुल टॉस होता. अतिशय नवीन बॅटर ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना एक धाव इथे मिळाली कारण बॉलिंग अटॅक फार सुंदर आहे. गोलंदाजी युनिटचा आपण जर विचार केला तर लोणार्ड टीमच्या विरोधात ते एक चॅलेंज देऊ शकतात. सांगे टीमकडे तसा बॉलिंग अटॅक आहे आणि आपण तो संजय स्मृती चषकामध्ये पाहिलाही होता. त्याच्यामुळे इथून एखादा मोठा फटका शोधावा लागेल. रवीला समोर ड्राईव्ह केला. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न करत होता परंतु इथे मिळाली एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे गेलाय. पहिल्या बॉलवर नो बॉलवर षटकार आला होता परंतु त्यानंतर कमालीची वापसी सुभाष ठाकरेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. धावफलकावरती धावा झाल्या त्या 37. 37. एक चेंडू शेवटचा शिल्लक डावामधील. 37 ऑन द बोर्ड. शेवटच्या बॉलवर आणखी एक किती धावा वाढणारा फुल टॉस होता परंतु इथे प्रॉपर टाइम करता आलेला नाही आणि शेवटच्या बॉलवर देखील आली आहे एकच धाव आणि आज बरोबर पहिलं सत्र समाप्त होतोय. पहिल्या डावामध्ये एकूण धावा झाल्या 38. 39 धावांचं लक्ष्य असेल अनुज 11 जयदुर्गा लोणाड समोर. वळूया पुढील सामन्याचा टॉस येथे केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी जोडले गेलेले आहेत.
आकाश चौधरी आणि विलास जाधव यांच्या शुभास्य आपण टॉस करणार आहोत. चला, हा सामना 3 षटकांचा असेल याची नोंद दोन्ही कॅप्टनने घ्यावी. एका बाजूला आई गावदेवी वालचिन आणि एका बाजूला आई गावदेवी चषक. आई गावदेवी स्पोर्ट वालचिन किंवा आई गावदेवी चषक असा कॉल करायचा आहे. आई गावदेवी चषक. आई गावदेवी चषक असा कॉल आहे. भावळेचा कॅप्टन कॉल करतोय आणि आई गावदेवी स्पोर्ट वालचिन आलेला आहे. म्हणजे टॉस जिंकलाय जय सावरदेव किरोलीनं. चला, मी दादांना विनंती करतोय की टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक या ठिकाणी द्यायची आहे. जर विनंती असेल पुन्हा आपण मंचावरती बसावं. जय सावरदेव किरोलीच्या कॅप्टन टॉस जिंकलाय. पहिला सामना एकतर्फी जिंकला, परंतु आता भावळेचं एक नवीन आव्हान असणार आहे. काय निर्णय घेतोस? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करणार आहेस. काय कारण आहे मागचं? काय नाही, आमची बॅटिंग लाईन खूप मोठी आहे, मग आम्हाला फिल्डिंग करायची. किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करशील? प्रतिस्पर्धी संघामध्ये आपण मगाशी दीपेनचा खेळ पाहिला, राहुलचा खेळ पाहिला, खूप चांगले खेळलेत. त्या टीमला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करशील? 30 ते 35. शुभेच्छा असतील तुला विजयासाठी. टॉस गमावला, बॅटिंग करायचे. 3 ओव्हरचा सामना आहे. विरेन स्पोर्ट जय बजरंग भावले असं वाटते की या सत्रामध्ये आता कमबॅक करताना दिसते. ज्या पद्धतीने तुम्ही या स्पर्धेत खेळलात, कसं वाटते कॅप्टन म्हणून? चांगलं वाटतं. आज टीम पहिल्यांदा एक आलं, म्हणजे एक प्लेअर कैलाश आला नव्हता, आता ॲड झालाय तो, पण आज पहिल्यांदा टीम पूर्ण आहे. जर पूर्ण टीम असते तर नक्कीच कमबॅक करू, नाही तर बॅक फुटलाच राहू. बॅटिंग आली आहे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न, कारण की इथे धावा कुठल्या पण सेफ नाही आणि कमी धावा पण सेफ नाही आणि जास्ती धावा पण सेफ नाही. कोणत्या बॅटरकडून अपेक्षा ठेवतो? युवा खेळाडू दीपेन चांगला खेळला आणि राहुलनं चांगली बॅटिंग केली. वरच्या फळीमध्ये निखिल एक सिनियर क्रिकेटर असेल, त्याच्यासोबत विनोद असेल किंवा योगेन असेल, इवन अमोल असेल. या खेळाडूंकडनं तुला काय अपेक्षा? सगळ्यांकडून अपेक्षा आहे, कारण का जास्ती प्रेशर घेतात एक विकेटवरला. जास्ती प्रेशर नका, ज्याचा त्याचा गेम नॅचरल केला, हाय ते केला. शुभेच्छा असतील तुला देखील. नाणेफेकी या ठिकाणी संपन्न झाली. टॉस जिंकलाय जय सावरदेव किरवलीनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये, ऐकूया योगी सरांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद समीर. ठाकरे, आदित्य आणि सुभाष ठाकरेची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि पहिल्याच चेंडूवरती आदित्यला मात्र जीवनदान प्राप्त झालं असं म्हणावं लागेल. मनोज पाटीलने मात्र सुरुवात केली. लक्ष आपण जर पाहिलं तर 39 धावांचं लक्ष फक्त या ठिकाणी उभारलं आहे. स्टँड अँड डिलिव्हर, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावर चेंडू चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. जीवनदान प्राप्त झाल्यानंतर हा येणारा जखमेवरती मीठ चोळणारा सिक्सर. मनोज पाटील आणि काय सुंदर फटका मात्र त्या ठिकाणी आदित्यने मात्र एक्झिक्यूट केला आणि इथे मात्र पाहू शकाल वापसी करणारा चेंडू. निर्धावान चेंडूची मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळाली.
पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतो की कुठल्याही फलंदाजाने मात्र अभि तशी कामगिरी केली नाही. एक मात्र फलंदाज आपण पाहिला की त्याच्या बॅटमधून 12 धाबा निघाल्या. राज पिंटूच्या बॅटमधून पाहिले आपण 4 धाबा आणि मनोज पाटीलने सुद्धा मात्र पाहिलं की चांगला खेळ तिथे साकारला. परंतु आता गोलंदाजीमध्ये टिचून मारा इथे करावं लागेल. फटका हवेत केला, टायमिंग प्रॉपर नाही. शॉट मिडविकेटला शतरशेक तैनात आहे राज मोगरे आणि तिथे मात्र कुठल्या प्रमाणात चूक करत नाही. चांगला झेल त्याने पकडला आणि पहिला धक्का लागेल टीम अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाला. चला थोडासा तांत्रिक बिघाड होता त्यामुळे तुमच्यापर्यंत आम्ही बॉल टू बॉल अपडेट पोहोचू शकले नाही. आता सर्व काही सुरळीत आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. 8 धावा धाफलक्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात जबरदस्त मात्र गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपल्याला मनोज पाटीलची पाहायला मिळाली. दोन्ही सलामीवीर बॅटर मात्र स्वस्तात माघारी परतले. आदित्य बाद झाला, त्याच्यानंतर सुभाष ठाकरे बाद झाला आणि त्या मात्र अक्षय मडवीच्या सोबतीला पाहू शकाल राज थळे मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. चला वॉर्न करतायत पंच. पहा थोडंसं करेक्शन आहे. जो आपण नुकताच ज्या सामन्याची नाणेफेकी केली होती तो सामना प्रत्येकी 4 षटकाचा राहणार आहे. भावाली विपक्ष किरवली, लक्ष असू द्या. जे दुसरे फरतील जे 2 सामने आहेत ते दोन्ही सामने 4-4 षटकांचे असतील आणि मग आपल्याकडे जसा वेळ असेल तसा मात्र तुमच्याकडे आम्ही तो रूल पोहोचवण्याचा प्रयत्न करू. डाबा स्टिकवर चेंडूची फेकी हुक करण्याचा प्रयत्न. शॉट फायनल छत्रशा वेगानं चेंडूचा पाठलाग करतोय. विकी मोगरे होते त्या ठिकाणी. प्लीज प्लीज तिकडे मात्र काळजीपूर्वक ध्यान द्या.
चला काळजी घ्या मित्रांनो, काळजी घ्या. विकेट्स ओके ना? येस ओके. जिद्दी क्रिकेट आहे, ग्रामीणचा क्रिकेट आहे. या छोट्या मोठ्या गोष्टींना आम्ही घाबरत नाहीये. परंतु इथे मात्र पाहू शकाल अगदी बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज अक्षय मडवीने. अक्षय मडवीसाठी एक पारितोषिक आलेलं आहे. सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर त्यांचे प्रिय मित्र प्रसाद शेठ मागे यांच्याकडून तब्बल 2,000 रुपयाचा कॅश प्राईज दिले जाणार आहे. कारण आता नुकतंच त्यांनी टिटवाला इथे तीर्थक्षेत्र गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन ते आलेले आहेत. त्यांचे प्रिय मित्र संकेत माळे सुद्धा आता इथे उपस्थित झालेले आहेत, खास करून अक्षय मडवी यांचा खेळ पाहण्यासाठी. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. चांगला चेंडूची हाताळली पाहिली आपण गोलंदाज योगेशच्या वतीनं. चांगली वापसी केली त्यांनी. ओ शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न परंतु फटका फसला, हवेत गेला. मनोज पाटील चेंडूच्या खाली आणि मात्र कुठेतरी प्रसाद मागे आणि संकेत माळे यांची असं वाटलं की अक्षय मडवीच्या खिल्लीवरती दृष्ट लागली की काय, कारण स्वस्तात बांधून अक्षय माघारी चाललं. धक्का क्रमांक 3 लागेल टीम अनुज 11 लोणार संघाला. ते रिप्लेमध्ये पाहू शकाल परफेक्ट व्हिडिओ झाला नाही, ताकदीचा पूर्णपणे तिथे वापर झाला नाही. आणि पहा मिळवता क्षेत्ररक्षक मनोज पाटील अगदी वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला आणि जबरदस्त कॅच त्याच्याकडून मात्र पाहायला मिळाली. आणि आता मात्र आपण इथून म्हणू शकतो की आई एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाची जी आता बॉडी लँग्वेज जी आहे ते आता मात्र आपण पॉझिटिव्ह पाहतोय. आपण पाहतोय की टार्गेट एवढं मोठं नाही, परंतु याच टार्गेटवरती जय जोटिंग दरुज संघाला पराभूत केलं होतं श्रीगणेश जांभूळपाडा संघानं त्या धाबाचं संरक्षण करत असताना. आणि तोच आता मात्र लक्ष पाहतोय लोणार संघासमोर. आता थोडंसं कठीण होत चाललाय. पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न, शॉट पाहिलेचं क्षेत्ररक्षक लाऊड अपील, झेल जरूर पकडलाय, परंतु आता पंचांची स्वीकृती आता मिळेल की नाही याकडे सर्वांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू आणि बॅटचा मात्र कुठलाच संपर्क नाहीये. आणि त्याचवेळी पाहतो की फलंदाज त्या ठिकाणी बचावला गेला. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती परंतु मात्र त्या ठिकाणी तो प्रयत्न मात्र दोघांनी केला नाहीये. जबरदस्त वापसी गोलंदाज योगेशच्या वतीने पाहतोय. पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरोधात चौकार आला होता, परंतु त्याच्यानंतर पुढील 3 चेंडूवरती एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. एक प्रमुख फलंदाज अक्षयच्या रूपाने त्याने मात्र आपल्या नावावरती प्राप्त केला. आणि त्या मात्र पाहू शकाल धाव फलकावरती फक्त 12 धावा लागल्या गेल्या, म्हणजे अजूनही 27 धाब्यांची आवश्यकता. पुन्हा फटक्यामध्ये ताकद नाहीये. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जे पावतोय आणि त्याच्या सुद्धा मात्र अवाकाच्या बाहेर हा झेल प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. 100% कमेंट्समेंट मात्र त्याच्याकडून पाहायला मिळाली आणि एकेर सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. आई गौदेवी चषक वालशींच्या रूपाने आपण पाहतो की या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस. आणि आज आपल्याला दुसरा सेमीफायनलचा सामना, मेगा फायनलचा सामना मात्र सायंकाळच्या 17 मध्ये पाहायला मिळणार आहे. कोण जिंकेल ही स्पर्धा, अतिशय भव्य दिव्य या स्पर्धेचं आयोजन. आणि गावदेव विहाना स्पोर्ट पीसी संघाने थेट फायनलचं तिकीट बुक केलेलं आहे. आणि आज पाहूया कोणता संघ मात्र फायनलमध्ये प्रवेश करेल. स्टेपमध्ये मात्र थोड्याशा चुका घडल्या गेल्या, त्यामुळे पाहतो की पंचाच्या वतीने डेडबॉलचा इशारा आपल्याकडे पाहायला मिळतोय. दोन्ही टीमची जर्सी जर पाहिली तर एक समान आहे, परंतु जो 1% खेळ इथे मात्र सरस करेल तो संघ मात्र या सामन्यामध्ये जिंकेल. मग तो संघ कोणता असेल, लोणार की सांगे, सांगे की लोणार. दोन्ही टीमच्या आपण जर विचार केला तर दोघांकडे मात्र अनुभवी खेळाडूंचा भरणा आपण पाहतोय. परंतु अगदी सामना जर इथे पाहिलं तर डोलायमान स्थितीमध्ये सध्या संघ आपण पाहतोय. आणि इथून सुद्धा आपण या ठिकाणी स्पष्टीकरण करू शकत नाही की कुठल्या संघाचं वर्चस्व जास्त आहे. नेट टू नेट फाईट, ओव्हर पिच, कडक शॉट आणि चेंडूला फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. भावेश स्थळेच्या बॅटमधून निघणारा राजच्या बॅटमधून हा सिक्सर.
2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. 19 धाबा धापलक्यावरती म्हणजे येणाऱ्या अजूनही पाहिलं तर 3 षटकांमध्ये विजयासाठी 20 धाब्यांची गरज. 12 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि त्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त 20 धाब्यांची गरज. म्हणजे या षटकारानं पूर्णपणे सामन्याचं चित्र अगदी बदललं गेलं आणि राजने मात्र त्या चेंडूवरती पूर्णपणे राज केला. पहिला चेंडू मात्र फेस करत असताना षटकारानं आपल्या डावाला मात्र त्यांनी सुरुवात केली. दरम्यान पाहू शकाल युवा उद्योजक सिद्धार्थ शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला सन्माननीय गणेशजी मोगरे आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. थोडंसं समीकरण आता मात्र आपण जर पाहिलं तर अनुज 11 जयदुर्गा लोणार संघासमोर सोपं पाहायला मिळतं, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठली धावसंख्या सेफ्टी नसते मित्रांनो. आणि इथे मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न, कॉट अँड बॉलची आवश्यकता होती, परंतु त्या ठिकाणी मनोज पाटीलकडून मात्र चूक घडली गेली. पण आता इथून बाजलो की कुठेतरी बॉडी लँग्वेज निगेटिव्ह पाहायला मिळते टीम एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाची. कारण अशा प्रकारच्या जर तुम्ही झेल पकडल्या नाही तर मात्र कुठेतरी लक्ष तुमच्यासाठी अजून छोटं होऊ शकतोय. आणि जीवनदान मिळाला या ठिकाणी फलंदाज निलेश थलेला. निलेश आणि राजची जोडी सध्या आपण पाहतो खेळपट्टीवरती. हो, ही लेंथ बेटर आहे. खूपच छान चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगानं मात्र स्कीड होऊन मात्र विकेटकीपरच्या हातामध्ये निघून गेला. मनोज पाटील फायटिंग करतोय, कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा मात्र मनोजने 2 सफलता प्राप्त केल्या होत्या. इथे सुद्धा संधी निर्माण त्याने करून दिली होती, परंतु स्वतःकडून ती चूक घडली गेली. परंतु धाबा त्याच्या विरोधात मात्र संत गतीने येत आहेत. सरळपणे लॉफ्ट ड्राइव्ह लॉंग ऑफकडे क्षेत्ररक्षक आतिश. आणि आता मात्र कुठेही चूक होत नाहीये. जर या ठिकाणी तुम्हाला सामना जिंकायचा असेल, धाबांचं संरक्षण तुम्हाला इथून करायचं असेल तर मात्र तुम्हाला विकेट सोबत पर्याय नाहीये. आणि त्या विकेट मात्र या ठिकाणी पाहतो की मनोज पाटील आपल्या टीमसाठी प्राप्त करून देतोय. आणि ते मात्र पाहू शकाल मोठी विकेट्स प्राप्त केली राजच्या रूपानं. धक्का क्रमांक लागेल या ठिकाणी अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाला हा चौथा. मिडलिंग केला होता, परंतु लॉंग ऑफची सीमारेषा मात्र क्लिअर करण्याच्या नादामध्ये मैदानाच्या आतमध्ये झेल मात्र त्या ठिकाणी पकडला गेला. आणि एकेर मोठा धक्का मात्र इथे लागत असताना टीम लोणार संघाला न्यू बॅटर अजय कदमला आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती. राज थलेच्या सोबती निलेश थलेच्या सोबतीला राज इथे मात्र बादून माघारी परतला. आदित्य, सुभाष, अक्षय आणि राज हे 4 गडी दगावच्या दिशेने मात्र रिटर्न परतले. आणि आता मात्र पाहू शकाल ही जोडी आता मात्र इथे कशा रीतीने मात्र खेळ साकारेल. मनोज पाटील हा बाटील पाण्यासारखा असणार आहे. अगदी जमिनीच्या साईडने पाहू शकाल चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चांगली फेकी सुद्धा झाली होती, परंतु त्यापेक्षा अधिक वेगाने मात्र ही धाव दोघांनी मात्र पूर्ण केली गेली. पहिल्या फेरीतीला शेवटचा सामना आपण इथे अनुभवतो आणि यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करू. दुसऱ्या फेरीत दोन्ही सामने 4-4 षटकांचे असतील. आणि मग आपल्याकडे जेवढा वेळ असेल त्या वेळामध्ये जसे आपल्याला सामने कव्हर करता येतील तेवढ्या षटकांचे मात्र पुढील सामने असतील. कारण या स्पर्धेचा आता शेवटचा दिवस आणि जशी स्पर्धा संपन्न होईल उद्या मात्र याच ठिकाणी तुम्हाला नवीन स्पर्धेचं उगम होताना पाहायला मिळू शकेल. सौम्य केबल नेटवर्कची स्पर्धा तुम्हाला याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मनोज पाटील पुन्हा एकदा हो, चेंडू खाली राहिलाय आणि वेग सुद्धा मात्र या चेंडूमध्ये भरपूर प्राप्त केला होता मनोज पाटीलनं. चेंडूचा आपण जर विचार करतो आय थिंक मनोज पाटील नेहमीच आर्म्सचा जास्त वापर करतोय आणि जरूरच पाहतो की जेव्हा चेंडू मात्र लँडिंग करतोय त्यावेळी मात्र अधिक चेंडूला मात्र वेग प्राप्त करतोय. परंतु त्याने आपल्या रनअपमध्ये भरपूर आता मात्र बदल केला. सुरुवातीला आपण पाहिले की शॉर्ट रनअपला तो मात्र गोलंदाजी करायचा, परंतु आता लॉंग रनअप पाहतोय आणि त्यामुळे मात्र थोडीशी आता ताकद चेंडूवरती तो जास्त एनर्जी जास्त मात्र त्या ठिकाणी प्राप्त करतोय. ऑनसाईडला खेचून मारला, प्ले करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचले गेले. पुन्हा झेल ड्रॉप. आज आउटफील्ड मध्ये चुका होत आहेत. या अगोदर मनोज पाटीलकडून एक झेल ड्रॉप झाला होता, त्याच्यानंतर मात्र हा दुसरा झेल याच ओव्हरमध्ये मात्र ड्रॉप केला आहे. आणि आता मात्र पाहू शकाल लक्ष्याच्या अगदी दिशेनं
वाटचाल करत असताना टीम जयदुर्गा अनुज 11 लोणार संघ 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. 39 धाबांचा पाठलाग करत असताना धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 4 गडी बाद 23 आणि आता मात्र विजयासाठी आपण जर विचार केला तर 12 चेंडूमध्ये आता इथून 16 धाब्यांची गरज. सामना अजूनही संपला नाहीये. फाईट बॅक मात्र पाहतोय की या ठिकाणी सुरू आहे सांगे संघाच्या वतीनं. काय क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू जोपर्यंत शेवटची धाव जोडली जात नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये. आणि इथे जर या चौथ्या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी जर इथे पाहायला मिळाली तर आय थिंक या सामना निश्चितपणे शेवटच्या ओव्हरमध्ये एक वेगळी चित्तथरारक मात्र निर्माण करू शकतोय. एक वेगळी रंगत मात्र वाढवू शकतोय. आणि त्यासाठी आता मात्र पाहू शकाल राज मोगरेच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवलाय. चला वेळेला महत्त्व द्या. आपण जास्त वेळ टीम मीटिंग करू नका कारण यानंतर हा सामना संपन्न झाल्यानंतर तब्बल 5 सामने आज आपल्याला इथे खेळवायचे आहेत आणि ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आजच होणार आहेत त्याची आपण सर्वांनी नोंद घ्या. त्यामुळे विनंती असेल की वेळेसंदर्भात आम्हाला सर्वांना तुम्ही सहकार्य करा. राज मोगरे नवीन षटकाला सुरुवात करतोय. 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. मनोज पाटील 2 स्पेलमध्ये फक्त 12 धावा खर्च केला आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट्स त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त खेळ मनोज पाटीलचा राहिला या सामन्यामध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट केल्याचा प्रयत्न परंतु चेंडू ऑफस्टिकच्या अगदी बाहेरून चालला. या धाबांवरती मात्र लगाम तुम्हाला लावावं लागेल. एक्स्ट्रा धाबा जे तुम्ही खर्च केला त्यांच्यावरती मात्र कुठेतरी तुम्हाला कंट्रोल मात्र दाखवावं लागेल. आणि पाहू शकाल ते पहिलीच एक्स्ट्रा धाव मात्र गोलंदाज राजने खर्च केली. 24 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजूनही 15 धाब्यांची गरज. अगदी एस्टांच्या रोखांना हाताळण्याचा प्रयत्न. हो इथे संधी होती. नॉन स्ट्रायकर एंडला जर तुम्ही फेके केली असती तर चित्र काहीतरी वेगळं झालं असतं परंतु कुठेतरी निलेश तळे चा जो बॅलन्स होता त्याने मात्र तो बॅलन्स गमावला आणि त्याचप्रमाणे पाहतो की थोडीशी त्याच्या पायाला दुखापत आता मात्र जाणवते. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला फिटनेस जोपासणं फार गरजेचं आहे. मग तुम्ही किंग कोहलीकडे पहा. कालच्या स्पर्धेमध्ये तोच रुतबा ती झलक त्याची आपण पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ही ट्रॉफी त्याने मात्र जिंकली. तब्बल 300 पेक्षा अधिक धाबा त्याने 3 सामन्यामध्ये जोडल्या साऊथ आफ्रिकेच्या विरोधात. आणि आता मात्र मिशन असं आहे की 2027चा वर्ल्ड कप येण्या अगोदर 45 वन डे सामने भारतीय संघ खेळणार आहे वेगवेगळ्या संघांच्या विरोधात. आणि त्या 45 इनिंगमध्ये आय थिंक किंग कोहली 16 षटकं दूर आहे षटकांचं षटक बनवण्यासाठी. आणि सर्वजण आता मात्र त्याच्याकडे त्याच आशाभरे नजरेने पाहत आहेत की सचिन तेंडुलकर सराजी तो मात्र त्या ठिकाणी जो शतकांचा रेकॉर्ड्स आहे तो मात्र तो मोडला जाणार का या सध्या चर्चेला मात्र उधाण आलेला आहे. परंतु इतिहास सामना जिंकेल कोण. अजूनही 15 धाब्यांची गरज. 11 चेंडूचा खेळ येणं बाकी. स्वतः गोलंदाज आय थिंक असं वाटतं चेंडूवरती झेपावल परंतु डीप वर शतकाशी पोहोचलं गेला आणि ते मात्र पुन्हा निलेश तळे चा बॅलन्स तिथे मात्र त्याने गमावला आणि रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेटचं पतन. फलंदाज बाद झाला निलेश. लागणारा हा 5वा धक्का टीम लोणार संघाला. पाहतो की त्याने स्वतःचा बॅलन्स मात्र तिथे गमावला आणि रनआउटच्या स्वरूपात तो मात्र त्या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतो अजय कदमच्या सोबतीला. त्याचे बंधुराज सुधीर कदम. आणि आता समीकरणाकडे आपण लक्ष वेधलं तर एकूण 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या म्हणजे येणाऱ्या 10 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धाब्यांची गरज. नेट टू नेट फाईट.
जबरदस्त खेळ, लो स्कोरिंग सामना आहे परंतु हाय व्होल्टेज ड्रामा इथे मात्र सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. सिसिंग कंपल्सरी असणारी स्पर्धा सध्या आपण पाहतोय आणि राजने आतापर्यंत पाहतो की या ठिकाणी फलंदाजांना मात्र रोखून ठेवलेला आहे. परंतु इथे काय घडलं, पंचांचा भीमर न बोलता इशारा. हा भीमर आहे की आपल्या संघाला बीमार करणारा चेंडू आहे. येणारी वेळ येणारा क्षण मात्र इथून सांगून जाईल की अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही अशा प्रकारच्या चेंडू जर हाताळणी केल्या तर त्याचा मात्र तुमच्या संघाला कदाचित भुर्दंड मात्र भोगावा लागू शकतो. आणि ते अनुषंगानं 1+1 एकूण 2 धाबा इथे मात्र खर्च केला आणि पुढील चेंडू आता मात्र असेल फ्री हिट. आणि पहा सुधीरला पहिला चेंडू मात्र त्या ठिकाणी फ्री हिट खेळण्याची संधी मिळाली. अजून यापेक्षा काय हवं आहे. जर का दुपारच्या सत्रामध्ये त्याला मात्र मेजवानीची मात्र मिळाली आणि त्या मेजवानीचा मात्र तो त्या ठिकाणी फायदा उचलणार का. सत्तावीस धाबा, 39 धाबांचा सध्या पाठलाग सुरू आहे. अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाच्या वतीने तब्बल 5 विकेट त्याने मात्र आतापर्यंत गमावलेल्या आहेत. आणि पाहू शकाल 6व्या क्रमांकाचा आणि 7व्या क्रमांकाचा फलंदाज सध्या मात्र या ठिकाणी खेळपट्टीवरती आपण पाहतोय खेळ करण्याचा मात्र त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. फ्री बॉल, आकुटाबाचा चेंडू ऑन दी राईज करण्याचा प्रयत्न परंतु बॅटची लिडिंग एज पाहायला मिळाली आणि चेंडू चालला अगदी बॅकवर्ड पॉईंट गलीकडे. धाव मिळेल फक्त एक. इथून जर मोठा फटका जर एकही आला नाही तर मात्र या धावा जोडण्याकरता मात्र अपाट मेहनत मात्र लोणार संघाने फलंदाजांना करावं लागेल. परंतु असं वाटतं की अजय आणि सुधीर एक्झॅक्टला सामना अगदी क्लोज घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आय थिंक शेवटच्या ओव्हरमध्ये कदाचित मात्र त्या ठिकाणी अटॅक करण्याचा मात्र ते प्रयत्न करतील. परंतु सध्या एकविरा स्पोर्ट्स सांगे सगळे गोलंदाजाची हिमतीची दाद द्यावी लागेल कारण त्यांनी मात्र सामना सोडला नाहीये. कारण त्यांना माहिती आहे की 41 धावा जरूर आहेत परंतु जर आपण चांगली गोलंदाजी केली तर मात्र या धावा डिफेन्स करू शकतोय. त्या धाबांचं संरक्षण करू शकतोय. फुल टॉस फटका हवेत केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जरूर तैनात केलाय. डीप मध्ये फेकी चांगली झाली परंतु 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. आणि या 2 धावांच्या अनुषंगानं संघाची धावसंख्या पोहोचली गेली एक्झॅक्टली 30 या आकड्यावरती. अजूनही 8 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 8 मध्ये आता विजयासाठी 9 धाब्यांची गरज म्हणजे जवळपास बॉल टर्न इक्वेशन आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जो भीमर नो बॉल आला तिथे मात्र सर्वपणे या सामन्याची चित्र बदलली गेली कारण एक चेंडू एक्स्ट्रा पाहायला मिळाला. त्याच्यानंतर पाहतो की 2 धाबा तिथे एक्स्ट्रा राजने खर्च केल्या. हा विश्लेषण मात्र तिथे बदलला गेला. ओहो जबरदस्त फटका मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजय कदमच्या बॅटमधून निघालाय. हा क्लासिकल चौकार. त्या अनुषंगाने खेळ अजय कदम मात्र या ठिकाणी साकारत असताना अजयने गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र जबरदस्त कामगिरी केली. फक्त 12 धावा खर्च केले तर 2 षटकांच्या स्पेलमध्ये विकेट्स प्राप्त केले होते 2 आणि बॅटिंगमध्ये सुद्धा मात्र जबरदस्त परफॉर्मन्स करतोय. जबरदस्त अष्टपैलू हा खेळाडू. पुन्हा पाहू शकाल चेंडू आय थिंक संत गतीने चाललाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक डीपवरून चेंडूला उचलून फेक करेल तोपर्यंत शेवटच्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली आणि स्ट्राईक सुद्धा आता मात्र अजय कदमकडेच राहणार आहे. म्हणजे अशा रीतीने 4 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धाबा फलक्यावरती पाहायला मिळतात. येणारा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 4 धाब्यांची गरज. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या.
6 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 4 धाब्यांची गरज आहे. पाणी पाजण्याचं कार्य सध्या करत आहेत. पाणी हा महत्त्वाचा घटक आहे जीवनामध्ये आणि पावसाकाळ यवई गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सातत्याने वीरेन स्पोर्ट भावाले संघाला नेहमीच ते प्रोत्साहन देत असतात, त्यांना सहकार्य करत असतात. हनुमानजी तरे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यांच्या सोबतीला आय थिंक वीरेन सुद्धा आहे आणि त्यांचा संघ आता तुम्हाला या सामन्यानंतर इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्लिक करण्याचा प्रयत्न आपण पाहतो आणि चेंडू सरळ चालला आहे अगदी स्क्वेअर लेगकडे. सिंगल धाव मात्र ते पूर्ण केली गेली. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी पाहू शकाल गोलंदाज रोशन मोगरेच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. या एक्सपिरियन्स चॅम्पियन खेळाडू आहे, परंतु आता त्याच्याकडे जास्त मात्र अकाउंटमध्ये धावा नाहीत वाचवण्यासाठी आणि इथून मात्र तो 3 धावा वाचवणार का? फटका हवेत केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जाण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे सावकार आणि स्पर्धेच्या पलीकडे जात असताना एकविरा स्पोर्ट्स सांगे. सो हार्ड लक सांगे अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम अनुज 11 जय दुर्गा स्पोर्ट लोणार. वेल प्लेड. आज जबरदस्त केला आज लोणार संघाच्या वतीने.